धन्यवाद विश्वास. पुन्हा एकदा कोंढेरीकर चषकामध्ये आपण जोडले गेलो आहोत. सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत क्रिकेटचा महासंग्राम. सलग 6 दिवस, आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये चालू असणारी मॅच एक मुरबाड विभागातील दादा संघ अर्थातच जांभोडे आणि त्यांना फाईट करेल कल्याण विभागातील गुरवलीपाडा संघ. मगाशी सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 3 चेंडू 2 धावेंची आवश्यकता असताना गोरसई ब संघाला बल्लाणी संघाने परास्त केला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूचे होते सांगता. गोलंदाज जांभोडे संघाच्या माध्यमातून एक छोटा गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. झेलची संधी निर्माण झाली आहे 38 सर्कल मध्ये, परंतु सोपा झेल सोडला गेला. तत्पर मिळालेली 2 धावा. 2 धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होता असताना आपण पाहतोय गुरवलीपाडा संघाच्या माध्यमातून सलामीचे बॅटर विजय आणि अमितला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने क्रीडा नगरी सजली गेली त्याच पद्धतीने आज मात्र प्रेक्षकांची मांदी या पूर्ण क्रीडांगणावरती पाहायला मिळते. व्यासपीठ नक्कीच चमचमलाय, भरभरून गेलाय. पुन्हा क्रीडा नगरीमध्ये पाहायला गेला तर सुरेख नियोजन आयोजन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दिनेश जाधव मात्र चेंडू विसावतोय. चांगला क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतोय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पर मिळालेली 1च धाव. आपण का दूरवरूनचा प्रवास करून आज टिटवाळा नगरीमध्ये आलोय याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पियुषच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली गोलंदाजी पियुष आतापर्यंत करतोय. 3 चेंडूमध्ये मात्र एकही मोठा फटका अजून बॅट्समनला खेळू दिला नाहीये. पुन्हा एकदा फिंगर रोल्स केले होते, परंतु बॅट्समनने ते रीच केलं, त्याला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावेसाठी बिग ब्लास्ट षटकार. नवव्या आकड्यावरती नक्कीच सर्व संघांना सूचना असतील. बॉल हरवला, फुटला, भिजला तरी सुद्धा नवीन चेंडू दिला जाईल. कारण का मॅनेजमेंट कमिटीचा विचार जर केला तर नक्कीच सर्व संघांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाहीये याची पूर्ण जबाबदारी मॅनेजमेंट कमिटी असेल कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी यांच्या माध्यमातून घेतली जाते. सुरेख आयोजन आणि पहिल्या दिवसापासून पाहायला गेलं तर रुचकर जेवण कुक असतील, तेजस गायकर, करण केने यांच्या माध्यमातून जेवणाची सोय जरूर केली जाते. धावसंख्या 9 याकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तत्पर मिळतील 2 धावा. जरूर झेलची संधी होती, परंतु चेंडू बराच काल हवेमध्ये असताना जी चुकी झाली त्या चुकीचा अनुमान मात्र 2 धावेमध्ये रूपांतर केलं गेलं. धावसंख्या पाहायला मिळते 11 आकड्यावरती. पहिला सामना पाहायला मिळाला तर गोरसई संघाने जरूर जिंकलाय, परंतु गोरसई बी काहीशा चुका करून माघारी परतताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता, अगदी त्याला खोदून काढलाय. स्ट्रेट डाईव्हचा फटका. 6 धावेसाठी गुरवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले तर 17 आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूमध्ये नक्की चांगली गोलंदाजी पियुषने केली, परंतु अतिरिक्त 3 चेंडू जे शेवटच्या राहिले त्यामध्ये मात्र 14 धावा खर्च केलेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय करणला. अमित मात्र चांगली फलंदाजी करतो. अमितच्या बॅटमधून 2 षटकार जरूर पाहिले गेलेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुरई विपक्ष कासने. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा फुल आउटचा चेंडू होता, दिशा दिली आहे.
6 धाब्यांसाठी बिग ब्रँड षटकार. तत्पर नयन हा गोळ क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. तत्पर मिळाली एकच धाव. कुठेतरी 4 षटकांमध्ये 50+ धावा गुरवली पाडा संघाला जोडावे लागतात, कारण का मुरबाड मधील एक चांगला संघ आज टिटवाला नगरीमध्ये उपस्थित झालाय. तसेच अनेक पाठीराखे कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी संघाचे आपण नेहमीच पाहत असतो. जेव्हा जेव्हा कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी टुर्नामेंट असो या कुठे आपल्या एरिया सोडून कुठेही खेळायला जात असो, पूर्ण गावाचा सपोर्ट असतो. त्यातमधील एक सपोर्टर अभिषेकजी केने यांचं आगमन झालं. त्यांचं नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. राकेशजी केने असतील, जितूजी केने असतील, शरदजी गायकर असतील, बालारामजी पावशी असतील, अनेक मान्यवर. मात्र कोंढेरी स्पोर्टचे कोंढेरीचे आधारस्तंभ नेहमीच पाहत असतो. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला अगदी पाहायला गेला तर एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नॉन स्ट्राईक एजचा फलंदाज जरूर धाडस दाखवलं होतं, परंतु स्ट्राईक एजचा फलंदाज माणूस दाखवत नाहीये. चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय जांभोडे संघ. जरूर पहिल्या षटकाराला त्यानंतर 3 चेंडूवरती 3 सिंगल करणच्या माध्यमातून केली जाते. एक चांगला व्हेरिएशन असलेला हा गोलंदाज करणला आपण पाहतोय. कमबॅक केलाय. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. पुरेपूर ताकदीचा वापर. लॉंग ऑनला क्लिअर करत गुरवली पाडचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. बत्तीस आकड्यावरती वेगा आणि धावसंख्या जरूर फ्लाय झाली. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. बॅटिंग जर पाहायला गेलं तर अमितच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने नक्कीच पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये करण सुद्धा 17 धावा खर्च केल्यात. रनअप इक्वेशन जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगला मेंटेन केला आहे गुरवलीपाडा संघाच्या माध्यमातून. विजय आणि अमित ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जांभूळ संघाच्या माध्यमातून होत नाही आहे. एक जमेची बाजू म्हटलं गेलं तर अजूनही एकही विकेट गमावला नाही आहे गुरवलीपाडा संघाच्या माध्यमातून, परंतु जास्तीत जास्त विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल जांभुडे संघाला. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुरई विपक्ष कासने. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करावं, लगेच टॉसला यायचं आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर अनेक कॉल्स मात्र या टुर्नामेंटसाठी येतात. ज्या दिवशी लॉर्ड्स पडला त्यानंतर अनेक टीमचे कॉल येतात. विश्वास केने सर असतील, सुजितजी पावशे असतील, यांना कॉल्स येतात की आम्हाला खेळण्याची संधी द्या, परंतु त्याच पद्धतीने टीम मॅनेजमेंटने काहीसे रूपरेषा आखून जास्तीत जास्त संघांना कशा प्रकारे या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळता येईल याची रूपरेषा आखली गेली. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता, दिशा दिले, लॉंग ऑन क्षेत्रावर चेंडू जातोय, तत्पर मिळेल एकच धाव. एका धावेने मात्र समाधान मानावं लागतंय. ज्या पद्धतीने क्रीडा नगरी सजली गेली त्याच पद्धतीने पुढील महिन्यात कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंटचं आयोजन देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, पीक केलाय, परंतु चांगला झेल पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट.
नक्कीच ज्या फॉलो थ्रूची गरज होती, ज्या विकेटची नित्यंत आवश्यकता होती, तो विकेट मात्र जरूर विकेट संपादित केल्या. अर्थातच जय या गोलंदाजाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांतला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फिंगर अप कर जरूर होईल, यात काही शंका नाहीये. बॅटची आतली कड चांगला झेल मात्र एस्टरच्या माध्यमातून टिपला गेलाय. फलंदाज बाद. दोन विकेट संपादित केले जय या गोलंदाजाने. ही जर हॅट्रिक चान्स जरूर असेल पाहायला गेला तर. नक्कीच मात्र एका नक्कीच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुरवली विपक्ष कसणे. सुरेई संघाचा कर्णधार जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी जर उपस्थित नसेल तर नक्कीच त्यांना 2 धावांनी मात्र पॅनलाइज केला जाईल. पुन्हा एकदा जेलची संधी निर्माण होईल का, परंतु चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बॉम्ब सी मारशा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. 2 विकेट महत्वाचे प्राप्त केलेत, परंतु हा मागील चेंडू फार खराब पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती एक चौकार जरूर खेचला गेलाय. विजय सलामीला आला होता तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक पाहायला गेला तर 7 चेंडूमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला गेल्यात. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र चूक घडते. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावामध्ये रूपांतर केलं गेलं आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 43 आकड्यावरती. 3 षटकांचा वाघेखेल समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 43 आकड्यावरती. 2 विकेट आतापर्यंत गुरोलीपाडा संघाच्या माध्यमातून गमावले गेलेत. शेवटचा षटक मात्र अजूनही शिल्लक असेल. विनंती असेल जांभोडे संघाला की आपण सामना फास्ट केलाच आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल
मॅच दोन्ही भिवंडी विभागातील संघ पाहायला मिळतील. कासने विपक्ष सुरई संघ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं प्रत्येक संघाला बंधनकारक असेल. एखादा संघ जर इनिंग ब्रेक मध्ये जर उपस्थित राहिला नाही तर नक्कीच त्याला 2 धावेने मात्र पॅनलाइज केलं जाईल. तेवढेच मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. टिटवाला नगरीमधील नंबर 1 ची स्पर्धा अर्थातच कल्याण ग्रामीण मधील कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 हा पर्व आणि आपण आहोत 10व्या पर्वामध्ये आणि 10व्या पर्वामध्ये एक चांगलं आयोजन आणि नियोजन पाहतोय कोंढेरीकरांच्या माध्यमातून. पहिला चेंडू असेल सॅमच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आडवाटने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी निर्माण होईल का, परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि त्यानंतर जयने चांगली गोलंदाजी केली, परंतु सॅम हा गोलंदाज दबाव प्रेशरमध्ये असताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. प्रमोद इनॅट नंबर 4 वरती खेळत असताना त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. आउट ऑफ द ऑफ चेंडूला रिलीज केलाय, परंतु यष्टरक्षकाच्या माध्यमातून होती चूक. तत्पर मिळते एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 50शी गाठली आहे. 50 धावा. कारण की या क्रीडांगणाचा विचार केला तर प्रति षटकामागे 15 धावा जोडणं फार सोपं असतं. कारण का फलंदाजासाठी नेहमीच नंदनवन राहिली आहे ही क्रीडा नगरी अर्थातच स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण कोंढेरी, पिसे आणि वासुंद्री या 3 गावांसाठी नक्कीच उभारणी केली गेली आमचे विजयदत्ता पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 आकड्यावरती. चौथा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. झेलची संधी निर्माण होईल का, परंतु क्षेत्ररक्षक बनवून राहील दक्षक. चेंडू सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी षटकार. मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा फिंगर रन्स केले. आता मात्र झेलची संधी आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सोपा झेल मात्र पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आल्यानंतर विकेटचं मात्र जरूर कॅरी केलं गेलंय. दरम्यान पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आणि सोपा झेल मात्र दिनेशच्या माध्यमातून कॅरी केला गेलाय. लागोपाठचा दुसरा विकेट. देखील चौकार जाईल की काय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जांभोडे संघाच्या माध्यमातून. अखेर 4 षटकांचा मुख्य झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 आकड्यावरती आणि 58 धावांचा मात्र पाठलाग करावा लागेल. 58 धावा मात्र बनवाव्या लागतील. 57 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये जरूर जोडल्या गेल्या. अर्थातच गुरोलीपाडा संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली.
विजय असेल आणि अमितने मात्र आपलातून फलंदाजी केली. वैयक्तिक पाहायला गेलं तर 7 चेंडूमध्ये 23 धावा अमितने बनवल्या आणि विजयने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये तग धरून बसला आणि त्याच्या माध्यमातून 11 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या गेल्या. परंतु स्ट्राईक रेट जर पाहायला गेलं तर अमितचा जरूर चांगला राहिला आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. विजयच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. गोलंदाजीचा जर विचार केला तर पियुषने 17 धावा खर्च केल्या होत्या, करणने 17 धावा खर्च केल्या आणि तिसरी गोलंदाज जयने मात्र कमालीची गोलंदाजी करून आपल्या संघाला एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 2 विकेट महत्त्वाचे प्राप्त केले होते आणि फक्त 9 धावा खर्च केला. आणि अखेरच्या षटकामध्ये सॅमचा जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार जरूर खाल्ले, परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 धाव त्याच्या माध्यमातून संपादित करण्यात आली. अखेर 4 षटकांचा हा स्कोअरबोर्डचा आलेख आपण जरूर वाचला गेला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जांभोडे संघाला आपण पाहणार आहोत. पुढील मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सुरई विपक्ष कासने. सुरई संघाला वारंवार विनंती केली जाते. कासने संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे. जर सुरई संघाचा कर्णधार इथे इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच या स्पर्धेसाठी जर विचार केला तर प्रथम पारितोषिक 1 नंबर ते 6 नंबरचे ज्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेत, मोरेश्वर सुतार समाजसेवक आहेत सांगोड्या गावचे, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. बेस्ट सिरीज अर्थातच बेस्ट बॅटर बॉलर आणि मॅन ऑफ द मॅचच्या सिरीजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेत रणजितदादा गायकर यांच्या माध्यमातून. आणि जे सायकल आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी ती नक्कीच स्पॉन्सर केले आपल्याला. नक्कीच ज्यावेळी हा सामन्याचा सुरुवात होईल त्याच वेळी मात्र आपण समालोचन कक्षामध्ये बदल घडवूया. अर्थातच आमचे सहकारी मित्र सचिन दादा नक्कीच या उत्तरार्धामध्ये समालोचन करण्यासाठी येतील, यात काही शंका नाही आहे. गुणलेखक आमचे दर्शनजी केने सकाळच्या 17पासून चांगला गुणलेखक करतात. स्कोअरबुक मात्र त्यांच्या माध्यमातून सजावट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान टॉस केला जातोय सुरई विपक्ष कासने संघाच्या दरम्यान. मी विनंती करेल किरण दादा केने यांना की आपल्या हस्ते टॉस करायचा आहे. नक्कीच किरण दादा केने यांचा जर विचार केला तर नक्कीच कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीसाठी या हंगामामध्ये नक्कीच पाठीराखे राहिलेत. त्यांच्या माध्यमातून क्रीडा नगरीमध्ये स्पॉन्सरशिप केली गेली आहे. पहिला चेंडू मात्र आपला डॉट पाहायला मिळतोय. दरम्यान 2 संघांदरम्यान टॉस केला जातोय. किरण दादा केने यांच्या हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने पाहतोय कासने संघ तर त्यांना फाईट करेल सुरई संघ. नक्कीच कॉल केला जाईल. टॉस उडल्यानंतर कुठेतरी क्रीडांगणामध्ये गेलं चांगले पाऊल आपल्याला पाहायला मिळतात किरण दादा केने यांच्या माध्यमातून. नक्कीच टॉस जिंकलाय कासने संघाने आणि प्रथम फील्ड सिलेक्शन केलाय आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले अर्थातच कासने संघाला. नक्कीच सुरई संघाची मात्र प्रथम बॅटिंग असणार आहे. आणि इथे मात्र फटका सजवलाय 6 धावांसाठी. स्वतःचा आणि संघाच्या धावांचा श्री गणेशा करतोय षटकाराने फलंदाज जय. काय फटका खेळलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र लईमध्ये आलाय जय.
श्रीकांतवर अटॅक केले. 58 धावांचं आव्हान घेऊन उतरलंय. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडूमध्ये गती कमी होती, बॅट आधी फिरवली. एक निर्धाव चेंडूची सांगता. व्हेरिएशन पाहायला मिळतो. गोलंदाज श्रीकांत याच्या माध्यमातून जांभुर्डे वर्सेस गुरवली पाडा हा सामना. श्रीकांत पुन्हा सज्ज. इथे मात्र हा चेंडू उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंचांनी दंडित केले श्रीकांतला. आव्हांतर चेंडू, आव्हांतर धाव. धावसंख्या 7 या आकड्यामध्ये पोहोचते. अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि एक धाव पूर्ण. अपील तर जोरदार केली होती, मात्र उत्साह जास्त, विश्वास कमी होता अपीलमध्ये. पंचांनी अपील फेटाळून लावली. पहिले षटक समाप्ती झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 9. धावसंख्या होती ती 9. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 49 धावा. मोठे विस्फोटक फटके खेळावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल जांभुर्डे संघाला. खूप लांबचा प्रवास जांभुर्डे, लांबचा प्रवास करून या ठिकाणी कोंडेरी स्पोर्ट, कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषकामध्ये उपस्थित झालेला जांभुर्डे संघ. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, या आधीच्या सामन्यामध्ये मोठा उलटफेर झाला या स्पर्धेतील. गोरसई बी संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. गोरसई ए संघ मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करून ठाण मांडून आहे. साहिल ठाकरे खास करून गोरसई ए संघाचे गोलंदाज खूप आनंदी आहेत. वेलकम समीरजी भोईर, कल्पेशजी शेलके. या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. अक्षय फलंदाजीसाठी स्ट्राईकला आता आहेत. जय. इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉपचा क्षेत्ररक्षक 21 नंबरची जर्सी परिधान केलेला मामाने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अजून एक हादरा जांभुर्डे संघाला. फटका तर चांगला खेळले होते, मात्र 21 नंबरची जर्सी ज्यांनी परिधान केली आहे नाव आहे मामा आणि काय झेल टिपलाय. गोलंदाज पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंचांनी दंडित केले गोलंदाजाला, अक्षयला. आता फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत. अक्षय उर्फ बाबू येत आहेत. नाव बाबू असेल मात्र फटके मोठे खेळावे लागतील. ते मात्र गतीमध्ये परिवर्तन, मात्र स्वीप केला, चेंडू ढकलून दिलाय क्षेत्ररक्षकाने. काऊ कोणाच्या रिझर्व्ह मधून षटकार. खूप कमी वेळ असतो पंचांकडे. इथे मात्र गुड टप्प्याचा चेंडू केलून काढलाय. डिस्क्वेलेक्च्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण आणि एका धावेवर समाधान व्यक्त करायला लागतोय तो फलंदाज बाबूला. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 18.
40 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे जांभुडे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. जर्सी क्रमांक 9 अक्षय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिली मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अजून एक हादरा जांभुडे संघाला. फलंदाजीसाठी स्ट्राईकला बाबू, स्ट्राईकला रमेश, दिनेश आणि जय सलामीवर जोडी तंबूच्या आश्रयाला पोहोचली. गोलंदाजी मार्कवर अक्षय सज्ज आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यानंतर वाईड 6 वाईड 1 धाव, त्यानंतर अजून एक गडी बाद. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. इथं आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा डीप स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये खेळतायत. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान. चांगला थ्रो, चांगली फेकी, चांगलं एष्टी रक्षकच्या माध्यमातून. आता बाबू पुन्हा इथे स्ट्राईकवर. गोलंदाज अक्षय सज्ज आहेत. दुसरं षटक मार्गच तर धावसंख्या धावफलकावर 19. इथं आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. त्याच रिझल्टमध्ये डीप स्कोअर लेगच्या रिझल्टमध्ये 1 धाव आणि एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं. जांभुर्डे संघ मैदानाच्या आत थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 20. 12 चेंडू 38 धावांचं आव्हान आहे. प्रतिषटक 19 धावा जमा कराव्या लागतील. प्रतिषटक 19 धावा जमा कराव्या लागतील हा सामना जांभुर्डे संघाला जिंकायचा असेल तर. हे सुसज्ज असं व्यासपीठ, ही पूर्ण बाउंड्री लाईन, टॉस बॉक्स, आमचे प्लेयर स्टँड, प्रेक्षक स्टँड हे आपण पाहू शकता. नील मंडप अँड डेकोरेटर्स कोंडेरीच्या माध्यमातून, सर्जा 9490च्या माध्यमातून आपण पाहू शकता. चांगलं काम नील गायकर, नील मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. येलो अँड ब्लॅक कॉम्बिनेशन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. गोलंदाज अमित, स्ट्राईकला आहेत बाबू आणि नॉन स्ट्राईकला रमेश आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल अमितला. तेव्हा आता आखूट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनला खेळले क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये 1 धाव पूर्ण, एका धावेवर समाधान. मोठे फटके खेळावे लागतील जांभुर्डे संघाला जर सामना विजयी व्हायचा असेल तर, कारण एकेरी दुहेरीने काय होणार नाही. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज रमेश बाद होतोय. अजून एक गडी तंबूच्या आश्रयाला आणि धावसंख्या 21 तर धक्का क्रमांक 3. अडचणीमध्ये सापडले जांभुर्डे संघ, अडचणीमध्ये सापडलाय. यापुढील सामना आहे सुरई वर्सेस अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेळेच्या आधी उपस्थित झालेत. खास करून इतक्या दूरवरनं आलेले दोन्ही संघ आहेत. हरेश येत आहेत. इथे मात्र पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय आता जांभुर्डे संघ असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे, पॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. आडवे फटके खेळण्याचा वारंवार सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न, संघ अडचणीमध्ये सापडलाय जांभुर्डे. इथे मात्र
हा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक सज्ज आहे अक्षय आणि एकच धाव. एकेरी दुहेरीने खूप मोठं नुकसान संघाचं होणार नाही हे माहिती आहे बोरवली पाडा संघाला. गोलंदाज अमित चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 4 चेंडू हाताले, धावा खर्च केले फक्त 2, गडी बाद केला 1. इथे मात्र अजून एक व्हेरिएशन पाहायला मिळाला. चेंडू फ्लाईट दिली होती आणि पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. गती सुद्धा कमी गेली होती. फ्लायटेड चेंडू आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकातील अमितचा बाबूसाठी. इथे मात्र हा चेंडू शरीरावर आदललाय. जरूर एक धाव रोखू शकत नाही. लेग बाईच्या रूपाने ही एक धाव येते. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 23. पस्तीस धावांची आवश्यकता आहे. 6-35 इक्वेशन. बाबू आहे स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. सुनील. या गुरवली पाडा संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर सर्व खेळाडू जे आहेत ना सिनियर खेळाडू आहेत. लवकरात लवकर सामने सुरू करा आणि सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. कोंडिरी स्पोर्ट कोंडिरीकर आयोजित कोंडिरीकर चषकाला. नाहीतर सामने 3 षटकांचे सुद्धा होऊ शकतात आजच्या दिवसामध्ये. इथे मात्र पहिलाच चेंडू पंचांनी इशारा केला. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे सरसावली. धावसंख्या झाली 24. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकेरी दुहेरीवर भर. 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या झाली ती 26. चला 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 32. इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. त्यानंतर बाबूच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि एक निर्धाव. बाईच्या रूपाने एक धाव आहे. लेग बाईच्या रूपाने एक धाव आहे आणि 4 चेंडूमध्ये आता 31 धावांची आवश्यकता आहे. मनीष गायकर खूप आनंदी आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यांचे वडील सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. पुढील चेंडू. इथे मात्र बॅटची कडा आणि फलंदाज माघारी परतेल. येत आहेत ते नयन. जांभुळे संघाने निराशा संघामध्ये निराशा आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली, फलंदाजी सुरू आहे, कोणतीच गोष्ट जांभुळे संघाच्या बाजूने घडत नाही आहे. कुठेतरी कमी पडले. लांबचा प्रवास केला होता. इथे मात्र हा चेंडू अजून एक खेळून काढतायत एका धावेसाठी. एक डॉट बॉल. आता सराव सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे. नयन स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला. पुढील चेंडू. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते
झेल घेतील आणि या फलंदाजाला माघार परतावं लागले. अजून एक हादरा. आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. गुरवली पाटील संघ ऑलमोस्टचा सामना जिंकलेलाच आहे. औपचारिकता बाकी आहे हा सामना विजयी घोषित करण्याची. इथे मात्र हा फटका चांगला खेळले, शेवट गोड झालाय. पण मात्र जांभुडेचा प्रवास परत करावा लागेल. इतक्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित दाखवली होती. जांभुडे संघाचे दिनेश मार्के साहेबांना विनंती असेल